हॅलो मैत्रिणींनो, आपण आज बोलणार आहोत राजाराणी चॅनलच्या विषयामध्ये. हो का, हे राजाराणी चॅनल आहे. त्यांचे जे ब्लाऊज असतात ते प्रत्येक ब्लाऊजला त्यांनी फ्युजिंग पेपर आणि कप्स लावलेले असतात, त्याच्यामुळे त्यांचे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतात. आणि तुम्ही पाठीमागं बघू शकता, एकही ब्लाऊज फ्युजिंग पेपर किंवा विदाऊट कप दिसणार नाही तुम्हाला. शिवतात हे छानच आहे, पण एक एक क्वालिटी पण असते की आपल्याला फ्युजिंग पेपर किंवा जे कप्स आहेत ते आपण डेली लावू शकत नाही. आपण 200-300 रुपयाच्या शिलाईमध्ये आपण लोकांना काही कप लावून देणार, काही हे करून देणार, परवडत नाही ते ब्लाऊज. आणि रिंकल्स म्हणलं तर हे फ्युजिंग पेपर कटिंगच्या आधी लावलेलं असतं, त्याच्यामुळं एकदम परफेक्ट त्यांनी त्यांचं हे केलेलं असतं. पण विदाऊट फ्युजिंग पेपरचं म्हणल्यानंतर आहे ते ॲज इट इज कपड्यामध्ये तुमचं ब्लाऊज कसं बसणार आहे. रिंकल्स तर येणारच आहेत. बायकांना असं वाटते की प्रत्येक प्रत्येक ब्लाऊजचं जे नाही का, पाठीमागून एकदम सिम्पल, एकदम करेक्ट त्याचं ब्लाऊज बसावं, पाठीमागून गोड्या येऊ नयेत. यांच्या पण ब्लाऊजमध्ये तसंच असतं. हे फ्युजिंग पेपरशिवाय ब्लाऊज वापरत नाही, शिवतच नाहीत. पुढं बघा तुम्ही, छातीपाशी किती झोळ आलेला आहे पलीकडच्या साईडला यांचा. आणि ह्या नीता अंबानीचा सुद्धा ब्लाऊजला किती घोळ आहेत बघा. यांच्या सगळ्याच ब्लाऊजला घोळ आहेत. यांच्या एकाच ब्लाऊजला घोळ आहे असं नाही, यांच्या प्रत्येक ब्लाऊजला घोळ आहे. तुम्ही आता दुसऱ्या ब्लाऊजमध्ये सुद्धा बघा, त्यांच्या तो बघा किती आलेला आहे घोळ. हे काही असा विषय नाही की ब्लाऊज शिवलं परफेक्ट बसतच नाही. अरे थोडंसं साईडला किंवा कुठं साईडला घोळ आला म्हणजे ब्लाऊज परफेक्ट बसलं नाही असं काहीच नसतं. प्रत्येकाच्या बॉडीनुसार पण असतं. आणि कुणाकुणाला चांगलं बसतं ब्लाऊज, कुणाकुणाला बसत नाही, किंवा त्यांच्या बॉडी शेपनुसार त्यांच्या साईडला किंवा हाताला बॅक साईडला कुठं कुठं झोळ येतात. आणि हे बघा काजलचं ब्लाऊज. ह्या काजलच्या ब्लाऊजमध्ये बॅक साईडला नॉट लावलेली आहे आणि स्लीवलेस ब्लाऊज आहे. पट्टी किती लहान आहे त्या ब्लाऊजची, गळा किती मोठा आहे. मग झोळ येण्याचा विषयच येत नाही, कारण एवढ्याशा पट्टीमध्ये झोळ काय येणार आहे ना. आणि हे बघा, एवढं फिटिंग ब्लाऊज तुम्ही घालू शकता का? नाही घालू शकत. थोड्या थोड्या गोष्टीला बायकांना इथं झोळ आला, तिथं झोळ आला. हे एवढ्या मोठ्या मोठ्या आर्टिस्ट आहेत ह्या, यांच्या ब्लाऊजला झोळ आलेला आहे. हे बघा तुम्ही, पाठीमागून किती झोळ आहे त्या ब्लाऊजला. पुढं नेक आणि तुम्ही बघा ना, फिनिशिंगमध्ये बघा ना, ब्लाऊज एकदम सुंदर बसलं, बाद झालं. बायका हाताला घोळ, पाठीला घोळ. हे बघा. आणि काजलचं हे जे एकदम छोटीशी आहे त्याची नॉट असल्यासारखी, आणि त्याला त्यांनी नेटचं स्लीव्ज लावलेले आहेत.